नमस्कार, मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत जे फेक अकाउंट बनवतात इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, स्नॅपचॅटवर किंवा अदर डिजिटल प्लॅटफॉर्म्स जर असतील अशा ॲप्लिकेशन्स, त्यांच्यावर जर इतर व्यक्तीच्या नावाने त्याचं नाव वापरून त्याचा फोटो वापरून जर फेक अकाउंट बनवला असेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करावं आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा काय बोलतो, तर ह्याच गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। बघा, जसं जसं जमाना पुढे जातोय तसं तसं टेक्नॉलॉजी आहे ते पण अपग्रेड होत जाते। बरेच आता डिजिटली खूप फ्रॉड वगैरे व्हायला लागलेत, बऱ्याच खूप काही गोष्टी आहेत, म्हणजे सांगू शकत नाही की कशा प्रकारचे फ्रॉड किंवा कशा प्रकारच्या केसेस वगैरे ज्या आहेत त्या पुढे होऊ शकतात। तर पण साधारणतः हे खूप म्हणजे नजरेमध्ये आलेले आहे की फेक अकाउंट बनवले जात आहेत इतर लोकांच्या नावाने इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, स्नॅपचॅटवर किंवा अदर डिजिटल अकाउंट्सवर वगैरे असा हा कारोबार चाललेला आहे। काही लोक जे आहेत ना, जे फेक अकाउंट बनवतात, आता त्यांच्यावर कारवाई कशी करता येईल। जर समजा एखाद्या व्यक्तीने, आपण एक उदाहरण घेऊया, ए आणि बी। ए ने काय केलं, बीच्या नावाने खोटा अकाउंट बनवलं इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर किंवा स्नॅपचॅटवर किंवा दुसरे कोणते काही ऍप्लिकेशन असतील त्यांच्यावर बीचं नाव वापरलं त्याने, बीचा फोटो वापरला आणि बीला ही माहिती देखील नाही आणि बीची परवानगी सुद्धा नव्हती तशा गोष्टीसाठी, तरी ए ने तसं केलं। ओके, तर ए विरुद्ध आता कायदेशीर कारवाई कशी करता येईल बीला। ओके, ज्या व्यक्तीचं नाव वापरलेलं आहे, त्याचा फोटो वापरलेला आहे, त्याच्या नावाने खोटा अकाउंट बनवण्यात आलेला आहे, तर तो व्यक्ती त्या अकाउंटवर, जे फेक अकाउंट आहे त्याच्या नावाने, त्या अकाउंटची आयडी वगैरे मेन्शन करून पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करू शकतो। जर त्या व्यक्तीला कुठल्या प्रकारचा लॉस झाला असेल किंवा त्या व्यक्तीला नको आहे ते फेक अकाउंट, तर तो व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये त्या फेक अकाउंट विरुद्ध गुन्हा दाखल करू शकतो। मग नक्की आता गुन्हा कसा दाखल करणार, कोणत्या कायद्याप्रमाणे दाखल करणार आणि कोणत्या कलमांप्रमाणे करणार, तर बघा, कलम जे आहेत ते अजून मी काही तुम्हाला स्पेसिफिक सांगणार नाही, कारण कलम कसे लागतात म्हणजे सेक्शन कसे लागतात एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो। जशा प्रकारे गुन्हा केलेला आहे ना तशा प्रकारे सेक्शन लागतात। तर असे खूप सेक्शन आहेत, मग नक्की त्याच्यापैकी कोणतं सेक्शन लागेल, तेच सेक्शन लागेल ज्या सेक्शन प्रमाणे, म्हणजे ज्या सेक्शनने समजा एखादा जर कृत्य केलेलं आहे आणि तो गुन्हा आहे, तर त्या गुन्ह्याच्या संदर्भात जे सेक्शन असेल ना तेच सेक्शन लागेल कायद्याचं। तर कोणत्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होणार, एक भारतीय न्याय संहिता आणि दुसरं म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट। हे दोन कायदे आहेत। भारतीय न्याय संहिता हा कायदा आहे आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणजे जे काही सायबरचे गुन्हे असतात, टेक्नॉलॉजी वगैरे असतात, त्याच्या संदर्भामध्ये हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणजे कायदा, अधिनियम बोलतात त्याला, म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट। जे कोणते सायबर गुन्हे वगैरे असतात इलेक्ट्रॉनिकली, डिजिटली झालेले, त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे। आणि भारतीय न्याय संहिता जर समजा त्या अकाउंटच्या थ्रू त्या व्यक्तीने, जो कोणी आहे ते फेक अकाउंट चालवतात, तर त्याने जर काही बदनामी वगैरे केली असेल किंवा अजून काही गोष्टी केल्या असतील, तर त्याच्या संदर्भामध्ये अजून काही जे सेक्शन आहेत, पनिटिव्ह सेक्शन म्हणजे शिक्षेचे सेक्शन, ते भारतीय न्याय संहितेमध्ये देखील आहेत। ओके, तर नक्की समजा आता जर फेक अकाउंट बनवलेला असेल आणि तुम्हाला जर तक्रार दाखल करायची असेल तर तुम्ही काय करायचं, तर तुम्ही अगोदर पोलीस स्टेशनला जायचं। पोलीस स्टेशनमध्ये तुमची तक्रार एकतर तुम्ही लेखी सुद्धा देऊ शकता, म्हणजे स्वतःच अर्ज बनवून देऊ शकता, किंवा तोंडी देखील देऊ शकता, किंवा तुम्ही ऑनलाईन देखील पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकता। ओके, जर समजा आता तुमच्या तक्रारीप्रमाणे पोलिसांनी जर FIR दाखल केली, FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल, अशी जर तक्रार दाखल केली आणि तुम्ही लोकांनी पोलिसांना खरी माहिती द्यायची असते, कोणतं फेक अकाउंट आहे किंवा काय ही गोष्ट, या गोष्टीची माहिती खरी द्यायची असते पोलिसांना, आणि तुम्हाला जर कोणत्या व्यक्तीविरुद्ध डाऊट वगैरे असेल तर तसं देखील पोलिसांना तुम्ही सांगणं गरजेचं आहे। समजा आता जर तक्रार तुम्ही पोलीस स्टेशनला दाखल केली तर पोलीस अधिकारी नंतर काय करतील, पोलीस अधिकारी नंतर तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करतील, इन्व्हेस्टिगेशन करतील, नक्की ती आयडी कोणी बनवली, कोणत्या फोन नंबरवरून बनवली, तो फोन नंबर कोणाच्या नावाने रजिस्टर्ड आहे, तो फोन नंबरवर कोणते व्हॅलिड डॉक्युमेंट्स देऊन तो फोन नंबर जो आहे सिम कार्ड ते घेतलेले त्या व्यक्तीने, मग त्याचा ऍड्रेस वगैरे काढतील, IP ऍड्रेस वगैरे असतो काय तो काढतील, किंवा अजून इतर काही म्हणजे जी माहिती काढायची असेल त्या अकाउंटच्या, फेक अकाउंटच्या संदर्भात ती माहिती काढतील, आणि नक्की
कोणत्या व्यक्तीने ते फेक अकाउंट बनवलेलं आहे त्याचा तपास करतील आणि त्याला शोधतील. जर तो आरोपी मिळून आला ज्याने फेक अकाउंट बनवलेला मिळून आला तर नंतर मग त्याच्या विरुद्ध कायदेशीर कोर्टामध्ये केस चालेल. आणि जर त्या व्यक्तीविरुद्ध कोर्टामध्ये जर केस सिद्ध झाली तर त्या व्यक्तीला जेलमध्ये देखील जावं लागू शकतं. ओके, म्हणून कधीच, आता मला माहित नाही कोण माझं लेक्चर ऐकतंय किंवा काय, तरी एक सांगतो मी की फेक अकाउंट कधीच कोणाच्या बनवू नका. कारण तुम्ही किती जरी शातीर असले ना डोक्याने, तरी तुम्ही भेटून येतात पोलिसांना. ओके, पोलीस जर तपास केला ना पोलिसांनी तर तुम्ही भेटून येण्याची शक्यता खूप असते त्याच्यामध्ये, सायबर गुन्ह्यांमध्ये. ओके, कारण टेक्नॉलॉजी आता बरीच पुढे गेलेली आहे आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये बऱ्याच काही डेव्हलपमेंट्स वगैरे, नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे आलेल्या आहेत. म्हणून फेक अकाउंट वगैरे असं बनवू नका. हे चुकीचं कृत्य आहे जे की कायदा त्या गोष्टीला परमिट करत नाही. ओके, आणि हे जे मी काय आता इथपर्यंत सांगितलं ह्याच्यामध्ये बऱ्याच अजून काही मायनर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, प्रोसेस वगैरे आहे. तर एवढ्याशा व्हिडिओमध्ये मला ते काही सांगणं शक्य होत नाही. जरी तुमचे अजून काही डाऊट असतील, प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा. आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी. धन्यवाद.